नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट बोर्डच्या इयत्ता 8वीचा संपूर्ण इतिहास यावरील नोट्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. MS-TET पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात इयत्ता 8वीच्या इतिहास या विषयावरील महत्त्वपूर्ण नोट्स. दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे काय केलं तर 1913च्या अगोदर आपल्या भारतामध्ये किंवा भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट होत नव्हते, तेव्हा नाटके होत होती. मग त्यांनी काय केलं, परदेशामध्ये जाऊन चित्रपट कसा तयार करतात हे अगोदर शिकून आले आणि त्यांनी इसवी सन 1913 मध्ये पहिला चित्रपट काढला. तो म्हणजे राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आहे. तेव्हापासूनच आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट होण्यास सुरुवात झाली. नेक्स्ट, युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. युरोपीय इतिहासामध्ये मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणजे कोणते शतक होते तर 13वे ते 16वे शतक हे शेवटचे शतक म्हणून ओळखले जाते. लिओनार्दो द विंची हा एक व्यक्ती होता. त्यांनी शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र इत्यादी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणजे त्याला सगळ्याच कला येत होत्या. शिल्पकला येत होती, स्थापत्यकला येत होती, गणित येत होतं, अभियांत्रिकीमधल्या गोष्टी येत होत्या, संगीत येत होतं, खगोलशास्त्रातल्या गोष्टी येत होत्या. हे सर्व येत होते. म्हणजे तो ऑलराऊंडर होता. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला आणि त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सुपर चित्राकृती अजरामर ठरल्या. आता मोनालिसाचं चित्र माहीत आहे का? तुम्ही पाहिलेच असेल. मोनालिसाचं चित्र म्हणजे काय आहे, तुम्ही कुठल्याही अँगलनं जर पाहिलं तर असं वाटते की ती आपल्याकडंच पाहायला. आणि तिचं हास्य जे आहे ना, एकदम गूढ हास्य, म्हणजे असं स्मित मधल्यामध्ये हसते. ते असं बघितल्यावर वाटते की ती आपल्याकडं पाहून हसायली. आणि हे चित्र खूप जगप्रसिद्ध आहे, खूप गाजलेलं चित्र आहे. म्हणून ह्या लिओनार्दो विंची यांना जगप्रसिद्ध चित्रकार ठरला. आता इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. कोणी शोध लावला? जोहान्स गुटेनबर्ग हा एक व्यक्ती होता. त्यांनी कोणता शोध लावला तर छपाई यंत्राचा शोध लावला. त्याच्या अगोदर छपाई यंत्र नव्हते. कधी लावला तर इसवी सन 1450 या रोजी लावला. हे म्हणजे कसं, हे छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आलेलेच आहेत, PYQ प्रश्न आहेत, बऱ्याच परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ एकदम मन लावून व्यवस्थित ऐका. तुम्ही जर हा पाहिलं तर तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नाही. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायजंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल राज्य जिंकून घेतले. आता काय केलं, ऑटोमन तुर्कांनी यांनी इस्तंबूल म्हणजे कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. त्याच्यानंतर इसवी सन 1447 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलॉमी डायस हा पोर्तुगीज खलासी निघाला. परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. आता बघा, ते तिकडचे युरोपातले लोक आपल्याकडं का आले? म्हणजे एवढं लांबून यायची काही गरज होती का? कशासाठी आले असतील आपल्या भारताला शोधत? तर त्यांचं काय कारण होतं की त्यांना आपल्याकडचे मसाल्याचे पदार्थ पाहिजे होते. मग ते काय केले, प्रत्येकजण म्हणजे भारताचा शोध घेण्यासाठी तिकडं मसाल्याचे पदार्थ मिळत नाहीत म्हणून ते काय केले, त्यांचा शोध घेण्यासाठी इकडच्या साईडला आले, आपल्या भारताच्या साईडला. पण तो काय केला, पोर्तुगीज खलासी कोण होता, बार्थोलॉमी डायस हा आला होता. पण त्याला आपला भारत सापडलाच नाही. तो शोधत कुठे गेला, मग फिरत आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर इसवी सन 1492 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नास क्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. आता कोलंबस निघाला बघा. कुठे निघाला कोलंबस? भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. ह्यानं कुठे अगोदरचा कुठे गेला होता?
भारताचा शोध घेण्यासाठी आला होता पोर्तुगीज खलासी, पण त्याला मिळाला नाही, भारत मिळाला नाही. त्याच्यानंतर काय केला, मग त्यानं वेगळी दिशा पकडली, पश्चिमेकडे जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला कोलंबसनी. आणि तो काय केला, मग कोलंबसने कोणाचा शोध लावला, तर अमेरिकेचा शोध लावला. हे असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि त्याचं इसवी सन पण येऊ शकते किंवा कोणी अमेरिकेचा शोध लावला असे प्रश्न येऊ शकतात. इसवी सन 1498मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. आता मग काय झालं, ह्यांना दोघाला भेटलं नाही. चला म्हणले पोर्तुगीजचा एक तिथला राजा जे कोणी होता त्यांना म्हणला, जा वास्को द गामा आणि तू काय कर, भारताला शोधून काढ. मग तो काय केला, समुद्रामध्ये आला आणि मग फिरत फिरत आला. मग आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला गेला. मग त्याला कळलं की अरे हे भारत नाही. मग तो तिथून वळसा घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात आला. आता हे कालिकत बंदर म्हणजे कोलकाता नाही, तर हे कालिकत हे कुठं आहे सांगा पाहू. कालिकत हे तर केरळ राज्यात आहे. कुठं आहे हे, केरळ राज्यामध्ये कालिकत बंदर आहे. कोलकाता वेगळं आणि कालिकत वेगळं लक्षात ठेवायचं. नंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरले. पहिल्यांदा औद्योगिक क्रांती कुठे झाली, इंग्लंडमध्ये झाली. मग इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, मग ती काय झालं, सगळीकडे म्हणलं की अरे इंग्लंड खूप पुढे गेला, त्याची प्रगती झाली. मग टप्प्याटप्प्याने काय केली, पाश्चात्य जगात पसरली. आपल्या इकडं तोपर्यंत औद्योगिक क्रांती आलेली नव्हती. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराटी इतकी झाली की इंग्लंडचा वर्नर हा जगाचा कारखाना असा केला जाऊ लागला. म्हणजे त्यांच्याकडे इतकं औद्योगिक एवढे कारखाने तयार झाले, तिथून त्यांनी दुसरीकडं त्यांचं मार्केट पसरवायला सुरू झालं. मग त्याला काय म्हणलं की त्याचं वर्णन म्हणजे इंग्लंड म्हणलं की जगाचा कारखाना असं ओळखलं जाऊ लागलं. इसवी सन 1600मध्ये इंग्रजांनी भारतावर व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मग काय केलं, वास्को द गामा आलाच होता. मग त्याने आधी काय झालं, पोर्तुगीज खलाशी आला वास्को द गामा. मग त्याच्यानंतर इंग्लंडच्या लोकांनी पण सांगितलं त्या राणीने की जा तुम्ही भारतामध्ये जा आणि काय करा, तिथेच जा आणि तिथून व्यापार करण्यासाठी काळी मिरी घेऊन या. पोर्तुगीज ते वास्को द गामाने काय केलं, आपल्याकडचे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते घेऊन गेले आणि तिकडं काय केलं, तिकडच्या पाश्चिमात्य देशामध्ये 16 पटीने विकले. मग त्यांना वाटलं की अरे चला आपलं इकडं काय खूप प्रॉफिट आहे. मग त्यांनी तसं आणि अजून डबल आला त्यांनी. आणि त्याच्यानंतर काय केलं, मग इंग्लंडच्या राणीनं सुद्धा सांगितलं की तुम्ही जा आणि काय करा, भारतामधून तिथून जाऊन आपले जे काही मसाल्याचे प्रोडक्ट आहेत, पदार्थ आहेत, तिथे जे भेटत नाही ते वस्तू तुम्ही घेऊन या. मग त्यांनी काय केलं, 1600मध्ये इंग्रजांनी भारतावर व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मग आता येणार म्हणजे काहीतरी स्थापना करावं लागेल कंपनीची. मग त्यांनी काय केलं, 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि तिथूनच आपल्याला काय झालं, मग ब्रिटिशांची सत्ता यायला हळूहळू सुरुवात केली. म्हणूनच म्हणतात व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. युद्धे म्हणजे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. आता बघा, इंग्रज आणि फ्रेंच यांचे हे प्रतिस्पर्धी होते. म्हणजे सगळे आले, इंग्रज आणि फ्रेंच हे तिकडं पण विरोधक होते. मग तिथं काही झालं म्हणजे तिथं कुठलं युद्ध झालं, काही झालं तिथं त्यांच्यामध्ये काही झालं की मग ते काय करायचे, इकडं पण भांडणं करायचे. आता काय होते बघा, एखाद्या ठिकाणी आपल्या घरी आता 2 मित्र आहेत. मग ते कुठंतरी बाहेरगावी शिकायला आहेत आणि घरी पण शेजारी धुऱ्यावरून किंवा शेजारी राहणारे, गल्लीत राहणारे, शेजारी राहणारे त्यांच्या घरामध्ये एकमेकाचे भांडणं झाले की त्यांना समजते लगेच फोन लावून, अरे चला तुमच्या घरी भांडणं झाले, असं झालं म्हणले की ते दोघं तिकडं भांडणं करून घेतात. तशा प्रकार झाला. ते युरोपामध्ये ते इंग्रज आणि फ्रेंच भांडणं करायला लागले की ते इथं पण भांडणं करायला लागले. म्हणजे ते काय झाले, एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. आणि त्या दोघांच्या भांडणामुळे त्यांनी मग त्यांचं जे युद्ध झालं त्याला कोणतं युद्ध म्हणतात, कर्नाटक युद्ध असं म्हणतात. कोणतं बघा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याला कोणते युद्ध म्हणतात. आलं लक्षात? तर नीट लक्ष ठेवून करायचं. काय काय गोष्टींना असं स्टोरी रूपामध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तरं म्हणजे आठवायला मदत होईल.
बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इथं इसवी सन करायला पाहिजे होतं, मिस्टेक झाली, प्रिंट मिस्टेक. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाबपदी आला. इथं कधी नाही, पदी आला. कधी थोडी होते प्रिंट मिस्टेक, समजून घ्या. तर कोण आला? सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. रॉबर्ट क्लाईव्हने मुत्सद्देगिरीने नवाबचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला पराभूत झाला. रॉबर्ट क्लाईव्ह कसा होता? म्हणजे एकदम हुशार होता, मुत्सद्देगीर होता. मग त्याला काय करायचं होतं की त्याचा ऐकणारा माणूस पाहिजे होता. मग त्यानं काय केलं, नवाबचा जे सेनापती होता मीर जाफर याला काय केलं की तू माझ्या बाजूने ये आणि मी तुला काय करतो, मग नवाब बनवतो असं म्हणवलं. आणि काय केलं, मग त्याला आपल्या बाजूने वळवलं. आणि मग त्यानं काय केलं, वळवल्यामुळे काय झालं, मग तो त्याच्याकडूनच राहणार ना. मग 1757 मध्ये प्लासी येथे काय झालं, नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली, परंतु मीर जाफर कोणाकडून होता? इंग्रजाकडून असल्यामुळे त्यानं काय केलं, आपले सैन्य पाठवला नाही युद्धासाठी. म्हणून काय केलं, मग ते सिराज उद्दौला पराभूत झाला आणि इंग्रज तिथे जिंकले. आता बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, मग आता हे असं होत असताना काय झालं की इंग्रज कासिम आता त्याला युद्धामध्ये हरल्यामुळं त्याला असं वाटलं की मी इंग्रजांना पराभव झाला मला इंग्रजांनी हरवलं. म्हणून त्यानं काय केला की आपल्यासारखे समदुखी कोण आहे ते शोधले. मग कोण होते समदुखी? अयोध्येचा नवाब होता शुजा-उद-दौला, मुघल बादशाह शाह आलम होता. ह्या तिघांनी मग काय केलं, एकत्र येऊन इंग्रजाविरुद्ध एक मोहीम काढली आणि ती इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. पण म्हणजे ह्या इंग्रजाविरुद्ध हे कोण होते? हे तिघजण होते. कोण होते? मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम होता. पण इंग्रजाकडं सैन्य जास्त होते. त्यांनी आधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी हे तिघही हरले आणि तिथे इंग्रजांचा विजय झाला. आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. मग आता तिथं एक तह झाला आणि त्या तहामध्ये कुठं झाला तह? अलाहाबादला तह झाला. आणि त्या तहानुसार काय ठरलं की बंगालच्या सुब्यात, म्हणजे जे बंगाल हे एक कसं समृद्ध होतं ना, तिथं बंगाल एक समृद्ध प्रांत होता. मग तिथं महसूल गोळा करण्याचं म्हणजे महत्त्वाचं काम कोणं घेतलं? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं घेतलं. मग त्यांनी काय करू लागले, असेच अनेक प्रांत जिंकू लागले आणि तिथं जे काय करू लागले, महत्त्वाचे जे काम होते त्यांनी स्वतःकडे ठेवून घेऊ लागले. मग आता हे असं त्यांनी काय केलं, टप्प्याटप्प्यानं सगळं जिंकत आलं. मग आता राहिला होता कोणता? आता कोण राहिलं होतं? श्रीरंगपट्टणम राहिलं होतं, म्हैसूर. मग आधी काय होतं, हैदर अली असताना त्यांनी काय केलं, इंग्रज इकडं म्हैसूरकडं पाहिले पण नाही. त्यांना माहीत होतं हैदर अली हा एक स्ट्रॉंग आहे आणि आपण तिकडे जाऊन आपली हार होते. मग त्यांनी हैदर अली गेला की त्यांचा मुलगा कोण आला? टिपू सुलतान आला. मग तो म्हैसूरच्या सत्तेवर आल्यानंतर 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजाविरुद्ध त्यांनी लढा दिला. म्हणजे तेही चांगले होते, असं नव्हतं की टिपू सुलतान चांगला नव्हता, पण त्यांनी लढा दिला आणि त्याच्यामध्ये ते मरण पावला. कोण? टिपू सुलतान. कुठे? कधी? 1799 मध्ये. हे इतिहासाविषय खूप सोपा आहे, फक्त कसं एक गोष्टी रूपानं तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं. म्हणजे पायरीनं जर तुम्ही इतिहास समजून घेतला, आपण ह्या इतिहासानं सुरुवातीपासून नेमकं काय काय घटना घडल्यात हे आपण पाहिलेलो आहोत. तर हे असंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक एक म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत, हे प्रत्येक पॉईंटवर एक प्रश्न आलेला आहे. कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेलेच आहेत आणि पुढेही येणारच आहेत. त्याच्यामुळं हा जे आहे 8वीचा इतिहास, ह्याच्यावर आत्तापर्यंतच्या ज्या परीक्षा पाहिल्या MPSC पासूनच्या जुन्या पेपर जरी काढून बघितले तुम्ही कधीचे, त्याच्यानंतरचे आत्तापर्यंतचे TCSचे IBPSचे जरी पेपर काढून बघितले तर त्याच्यामध्ये हे प्रश्न आलेलेच आहेत आणि तुम्हाला TETला सुद्धा हे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे येतातच. 1774 ते 1818 दरम्यान मराठे व इंग्रजांच्या
3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने तोंड दिले, त्यामुळे मराठ्याची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि त्याने तैनाती फौजीची व्यवस्था केली. 1708 आता हे खरं तर हे ना लॉर्ड म्हणजे देवाची पदवी त्यांनी स्वतःला लावून घेतलेली आहे. आणि आपले पण लोक काय करायचे, इंग्रजांना देव लॉर्ड म्हणजे म्हणायचे, पण खरं तर हे लॉर्ड म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा नव्हते. मी फक्त वेलेस्लीच म्हणे. वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि तैनाती फौजीची व्यवस्था केली. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. या कराराला वसईचा तह असे म्हणतात. बघा, तैनाती फौजेचा करार केला म्हणजे इंग्रजांची फौज त्यांनी काय करायचे, त्यांनी घ्यायचे आपल्या सैन्यामध्ये, त्याला म्हणतात वसईचा तह असे म्हणतात. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773ला कोणता ॲक्ट आला? रेग्युलेटिंग ॲक्ट आला. आणि बंगालचा जे गव्हर्नर जनरल होता त्याला बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला. म्हणजे अगोदर हे गव्हर्नर जनरल हे पद नव्हतं, त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल हे पद आलं. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. आता काय होतं, काही म्हणजे जे राज्य होते तिथं ना, म्हणजे त्यांना स्वतःचे मुलं बाळं नसल्यामुळे त्यांनी काय करायचे, दत्तक घ्यायचे आणि त्या दत्तक मुलाला काय करायचं, राजा म्हणायचं. मग हे डलहौसीनं काय केलं की हे दत्तक विधानच नामंजूर केलं, म्हणजे आम्हाला हे मान्य नाही असं केलं आणि ते राज्य खालसा केलं म्हणजे इंग्रजी सत्तेमध्ये त्यांना घेतलं. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. म्हणजे काय होतं दुहेरी राज्यव्यवस्था? पहा, महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हाती होते, च्या हाती, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. म्हणजे जे महत्त्वाचे महसूल हा महत्त्वाचा घटक आहे. मग त्यांनी काय करायचे, महसूल म्हणजे जोर जबरदस्ती करायचे आपल्यावर. जर महसूल नाही दिलं तर त्यांनी काय करायचे, त्यांना म्हणजे खूप अत्याचार करायचे, सगळं घरातलं उचलून आणायचे किंवा मग त्यांच्या मुलाबाळांची धिंड काढायची, त्यांच्या घरातल्या बायका पोरांना त्रास द्यायचा, असं खूप म्हणजे अमानुष्य प्रकारचे त्रास देऊन त्यांनी काय केलं, ते महसूल गोळा करण्याचं जे काम आहे, अक्षरशः त्यांनी खायला सुद्धा काही ठेवायचे नाही. लेकरं भुके, माणसं तिथली जनता भुकेने असे तरसायची. तर हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी आपल्याकडे ठेवलं. आणि शांतता व सुव्यवस्था म्हणजे हे काही नाही. आता एवढं सगळं केल्यावर कोण शांत आणि सुव्यवस्थित राहणार आहे? ज्या लोकांना खायलाच नसेल तर मग त्याच्यावर अत्याचार करायचा अजून, असे काम काय केले, नवाबाकडे ठेवले. याला दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. 1774 मध्ये पीठचा भारत विषय कायदा मंजूर झाला. आता हे पीठचा कायदा काय होता ते पहा. हा ब्रिटनच्या संसदेचा एक कायदा होता. म्हणजे ब्रिटनच्या संसदेमध्ये कायदा होता ज्याचा उद्देश होता की ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली ईस्ट इंडिया कंपनीची राजवट भारतात आणून 1873च्या रेग्युलेटिंग ॲक्ट कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा हेतू होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट भारतात आणायची आणि त्याच्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या, म्हणजे त्रुटी जे असतील त्या दूर करण्याचा हेतू होता. म्हणून ह्याला म्हणतात, हे जे आहे 1774चा जे कायदा आहे त्याला पीठचा कायदा म्हणजे कायदा आहे, तो भारतामध्ये मंजूर झाला. 1853 मध्ये कावसजी नाना भॉय, आता काय आहे इथं नाना भॉय, थोडं मिस्टेक झाली, कावसजी आहे तिथं, कावसजी नाना भॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. त्याच्या अगोदर कापडच ना, आपल्याकडे कापड गिरण्या नव्हत्या, हातमागावर कापड म्हणजे कापड विणून कपडे घालायचे. मग ह्यांनी काय केलं, 1853 मध्ये कावसजी नाना भॉय
दावर यांनी काय केलं, मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी सुरू केली. हे वन लायनर प्रश्न आहेत. हे 110% प्रश्न असे वन लायनर येऊ शकतात, म्हणून हे प्रॉपर पाठच करायचे असतात. कासवजी नानाबॉय, म्हणजे कापडगिरणी कोण सुरू केली, कोणत्या इसवी सनात सुरू केली, कुठे सुरू केली, असे प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर. 1855 बंगालमधील रिश्रा येते बघा. 1855 बंगालमधील रिश्रा, हे थोडं चुकलं आहे, कसं प्रिंट मिस्टेक बरीच झाली. रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. बंगालमध्ये सगळं काय झालं, बंगाल हे त्यावेळे महत्त्वाचंच ठिकाण होतं. तर त्यांनी बंगालमध्ये रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. आता 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर हे 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. बघा, विल्यम जोन्स यांनी इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. हे वन लायनर प्रश्न आहे, ते थोडं पाठांतरच करून घ्यायचे, कारण ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात आणि आलेले आहेत. PYQ प्रश्न बरेच आलेले आहेत. तुम्ही जर प्रश्नपत्रिका जुन्या काढून बघितला तर येतात. आता तेवढा वेळ नाही, म्हणून तर आपल्याला हे नोट्स टाईपमध्ये आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चला बरं पटकन लाईक ठोकूनच द्या. आता 1829 लॉर्ड बेंटिकने सतीबंदी कायदा केला. 1829 लॉर्ड बेंटिक, म्हणजे तेव्हा काय होतं, सती प्रथा होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर पती गेला तर तिला काय करायचं, जिवंतपणीच तिला त्या पतीच्या काय म्हणतात त्याला, जे पेटवलेलं असते, आपल्या भाषेमध्ये म्हणलं तर काय म्हणतात, सरण, त्याच्यावर जाऊन बसायला लावायचं. आणि मग ते सतीबंद, एखाद्या स्त्रीला इच्छा जरी नसेल तरी तिला तिच्यासोबत जावं लागायचं, म्हणजे ती जिवंत जाळल्या जायची. तर हा जो सतीबंदीचा कायदा कोण केला, बेंटिकने 1829 केला. 1856 डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आता 1856 डलहौसीने विधवा पुनर्विवाह, आता ज्यांचे नवरे अकाली जायचे, ज्यांचे पती अकाली जायचे, त्यांना मग काय केलं, तर ती विधवा म्हणून आयुष्यभर राहायच्या. मग त्यांना पुनर्विवाह म्हणजे दुसरा विवाह करण्याची तेव्हा प्रथा नव्हती. पण ह्या डलहौसीने काय केलं की विधवेचा पुनर्विवाह देणारा कायदा मान्य केला. 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशाच्या व त्यानंतर फकीराच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढाई दिली. आता हे प्रश्न आलेला आहे बघा, कोणत्या तरी परीक्षेमध्ये, आता मला नाही आठवत कोणत्या परीक्षेत, पण हे 100% प्रश्न आलेला आहे आणि हे येऊ शकतो तुम्हाला. वन लायनर आहे. संन्यासाच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढाई दिली. कुठे दिली? बंगालमध्ये दिली. कधी? 1763 ते 1857 या काळामध्ये. उमाजी नाईकाने पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात इंग्रजाविरुद्ध लढा दिला. उमाजी नाईक हे होते, त्यांनी काय केलं, इत्यादी ठिकाणी. आणि 1832 कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. मग आता त्यांनी काय करायले होते, प्रत्येक ठिकाणी जाऊ त्यांनी आपल्या इंग्रजाविरुद्ध लोकांना आवाज उठवायला भाग पाडू लागले. त्यांना सांगू लागले की इंग्रज कसे त्रास देतात, काय नाही. मग असं सांगू लागले म्हणून कंपनी सरकारने, म्हणजे इंग्रजांनी उमाजी नाईकांना अटक केली आणि पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची. आता 1857चा उठाव कसा झाला हे पाहायला होतं आपण आता, म्हणजे त्यांची कारणे काय काय होती बघा, म्हणजे जनता कशी 1857चा उठाव करण्यास तयार झाली हे आता आपण त्याच्यात पाहिलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली. आता हे त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकाच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. 1836 साली वेल्लोर येथे, तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले. म्हणजे काय केले, इंग्रजांच्या सैन्यामध्ये काही भारतीय सैनिक पण होते. मग त्यांना काय दुजाभावाची वागणूक मिळायची. इंग्रजांच्या सैन्याला चांगली, त्यांना पगार जास्त, त्यांना चांगले कामं, ह्यांना खूप कामही जास्त आणि पगारही कमी असं होतं. म्हणून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. आता राजकीय कारणे कोणती कोणती होती पाहूया. राजकीय कारणे, 1857 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतले.
म्हणजे आता काही काही राज्य होती त्यांनी खालसा केली, मग त्या काहींना दत्तक वारसा नामंजूर केला. हे एक राजकीय कारण झालं ना, असे कारणे होते. मग काही गैरकारभाराचे म्हणजे काही काही ठिकाणी असंच त्यांना ते राज्य घ्यायचे असल्यामुळं गैरकारभाराचे निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्र वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. अशा प्रकारचे राजकीय कारणे होते. आता तत्कालीन कारण काय होते ते पाहूया. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवे काडतुसे दिले. त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकरांची चरबी लावलेली असते, अशी बातमी सगळीकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकाच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. आता 1856 साली काही आता जे भारतीय सैनिक होते त्यांना जे नवीन बंदुका दिल्या, एनफिल्ड नावाच्या बंदुका दिल्या, त्याला नवीन काडतुसे असत, ती इतकी स्ट्रॉंग होती की त्यांना म्हणजे दाताने काढावं लागायची. आणि त्याला असं बातमी पसरली सगळीकडे की त्यांना डुकराची चरबी आणि गायीची चरबी लावली. म्हणजे गाय ही हिंदूसाठी पवित्र आणि डुकर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध असते, त्यांना मानत नाहीत. मग त्याच्यामुळं काय झालं की सैनिकामध्ये असंतोष निर्माण झाला. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकरशहा यांनी लढ्याचे नेतृत्व केले. 20 मार्च 1857 रोजी बराकपूर येथील लष्करी छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आता मंगल पांडेने काय केलं, इंग्रज अधिकारी याच्यावर गोळी झाडली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसराय हे पद निर्माण झाले. आता काय झालं, मग हे सगळे कारणं असल्यामुळं 1857 साली म्हणजे ज्या दिवशी नियोजित होतं 1857चा उठाव, त्या दिवशी न होता प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी म्हणजे वेगवेगळ्या दिवशी उठाव केल्यामुळं हा इंग्रजांनी हा उठाव मोडून पाडला. मग आता खूप हानी झाली म्हणून काय केलं मग कंपनी सरकारनं, की आता कंपनी सरकार भारतातली इंग्रजी सत्ता आपल्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळं 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसराय हे पद तयार केले. मग आता लॉर्ड तेव्हा कोण होता गव्हर्नर जनरल? लॉर्ड कॅनिंग हा होता. तो लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय ठरला. भारताचा सम्राट म्हणून बहादूर शहा यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. भारताचा सम्राट. आता काय केलं, मग काहीतरी त्यांना करायचं होतं ना, म्हणजे आता लोक खूप नाराज झालेत म्हणून त्यांनी काय केलं, असं त्यांना वाटलं की आता चला काहीतरी वेगळं करून आपण काय करावं, ह्या लोकांना आपल्याकडं करून घ्यावं म्हणून बहादूर शहा याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केले. आता नंतर बघा, आता समाज सुधारक आहेत, ते समाज सुधारक पाहूया आपण. ब्राह्मो समाज कोण स्थापन केला? राजा राम मोहन रॉय आहे तर राहिलं ते रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मग त्यांनी काय केलं, सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. आता मग त्यांनी काय केलं की म्हणजे विधवा विवाह पद्धती, बालविवाह ह्या गोष्टी काय काय आहेत त्या बंद केल्या आणि चांगल्या गोष्टी तयार केल्या. आणि कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले किंवा राजा राममोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्परेट क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोण केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोण केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्ताधर्म अशी पुस्तके लिहिली. ह्याच्यावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो.
आर्य समाजात. आर्य समाज बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कधी केली? 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. मग हे वेदावर भाष्य म्हणजे वेदावर माहिती टाकणारा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. रामकृष्ण मिशन. आता परमहंस शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1857मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना. म्हणजे कोण? रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. बघा, माझं थोडंसं झालं इथं मिस्टेक. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते? स्वामी विवेकानंद होते. यांनी म्हणजे आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ, गुरूंचं नाव वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं? रामकृष्ण मिशनची स्थापना केली. इसवी सन 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. कोण केले? स्वामी विवेकानंदांनी केले. शिकागो येथील त्यांनी पहिल्यांदा तिथे म्हणलेलं आहे भाई और बहिनो हा शब्द त्यांनी शिकागो येथल्या विश्वधर्म हिंदू परिषदेमध्ये म्हणलेला आहे. आणि तेव्हापासूनच हे भाई और मेरे प्यारे भाई और बहिनो हा शब्द लागू झालेला आहे. म्हणजे तेव्हापासून हे लोक सगळे म्हणतात असे. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री समानतेचा पुरस्कार केला. आता गोपाळ हरी देशमुखांनाच लोकहितवादी म्हणतात, हे लक्षात ठेवा. 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे तसं तर सगळंच लक्षात ठेवायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला पाठवा. कारण तुम्ही आता वेळ खूप कमी आहे आपल्याकडं आणि तुम्ही जर हे शालेय पुस्तकं जर घेऊन बसतो म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक एक ओळ ना ओळ वाचावं लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवावं हे कन्फ्युजन होते. म्हणून हे कसं की पॉईंट आहेत, म्हणजे हे PYQ प्रश्न आहेत, MCQ प्रश्न आहेत आणि ह्याच्यावर PY म्हणजे कधीतरी म्हणजे आधीच्या परीक्षेला आलेलेच प्रश्न आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढं जरी तुम्ही केलं तर 8वीचा इतिहास तुम्हाला डबल बघायची गरजच नाही, पूर्ण पाठांतरच होऊन जाते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईमध्ये देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम नावाची संस्था स्थापन केली. बघा, हे लक्षात ठेवायचे. हे पाठच करून टाकायचे, डोक्यात फिट करून ठेवायचं. झोपेतून उठवलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. चला, शारदाश्रम कोण केलं? पंडिता रमाबाई. अनाथ बालिकाश्रम कोण सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. रमाबाई रानडेनं काय केलं? सेवा सदन. हे लक्षात म्हणजे कायम डोक्यामध्ये. त्याच्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका आश्रम सुरू केले. अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. तर अशा प्रकारे आपल्याला बरंचसा 8वीचा इतिहास आपण पाहिलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये लिहा की येतेचे व्हिडिओ असे बनवा म्हणून. मी नक्की ते बनवण्याचा प्रयत्न करील. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.